पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. ठाणे जिल्ह्याचे आहेत अध्यक्ष आमचे काशीनाथ पाटील साहेब. त्यांचं नेतृत्व आहे हो दमदार, त्यांचा आहे हो आम्हाला आधार. हॅलो 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 आमचे सरपंच शरद धरत त्यांनी हातभार लावलाय. हॅलो ज्या घडीचे आम्ही सारे जण आतुरतेने वाट पाहत आहोत ती शुभ घडी या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. ज्या मान्यवरांची आम्ही सहृदय वाट पाहत आहोत सारे मान्यवर आजच्या शुभारंभासाठी पुढे सरसावलेले आहेत. आपल्या भगेने या मान्यवरांचं यथोचित स्वागत व्हावं, त्यांचा सत्कार व्हावा. अतिथी देवो भव या उक्तीनुसार आपल्या कार्यासाठी आपल्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सारेच मान्यवर हे देवरूप असतात, ईश्वरूप असतात. तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या पूजनीय मान्यवरांना तीच मानवंदना आरतीद्वारे औक्षण करून त्यांना तो सन्मान, त्यांची पूजा ह्या ठिकाणी केली जाते. आणि अशासाठी पूजा केली जाते की जी अशी नेतृत्व आहेत की समाजाला आणि देशाला महान बनवण्यासाठी जे आपला मोलाचा वाटा उचलत असतात, आपली मोलाची सेवा देत असतात आणि सदैव कार्यरत असतात, अशी नेतृत्व ह्या ठिकाणी त्या नेतृत्वांचं आगमन, देवतुल्य नेतृत्वांचं आगमन ह्या ठिकाणी झालेलं आहे. अशा देवतुल्य मान्यवरांना ह्या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान आदर ह्या ठिकाणी केला जातोय, त्यांना ओवाळलं जातोय. आणि या नवीन वर्षाची ही नवी सुरुवात, या सुरुवातीलाच या मान्यवरांचं आगमन होते आणि ही भव्य दिव्य या स्पर्धेच्या शुभारंभासाठीच्या मान्यवरांना आपण निमंत्रित केलेलं आहे. ते म्हणजे माननीय श्रीयुत राजीवजी पाटील प्रथम महापौर, माननीय श्री राजेशजी पाटील आमदार बोईसर विधानसभा, माननीय श्रीयुत काशीनाथजी पाटील, माननीय सुरेशजी तरे, माननीय मनीषाताई निमकर, माननीय दामोदरजी पाटील, माननीय श्रीयुत राजेश म्हात्रे बंटी म्हात्रे, त्याचबरोबर माननीय नागेशजी पाटील, माननीय प्रभाकरजी पाटील, माननीय विष्णूजी कडव, माननीय योगेशजी पाटील, माननीय श्री पुरुषोत्तम पाटील, माननीय श्री रुपेशजी धांगडा, माननीय सुधाकर संखे, माननीय श्री संदीप सावे, माननीय श्री अजीव पाटील, अनेको मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि या मान्यवरांचं औक्षण करून ह्या ठिकाणी स्वागत या ठिकाणी होतंय की ज्या देवतुल्य अशा व्यक्तिमत्वांचा या स्पर्धेवर भरघोस असा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडावे, ह्यासाठी याचा शुभारंभ करण्यासाठी मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. समवेत आमच्या या विरातन गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय शरदजी घरत आणि त्यांची संपूर्ण टीम, ग्रामपंचायत सर्व सदस्य, उपसरपंच, महिला भगिनी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. केवळ आणि केवळ या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी माननीय आमदार राजेशजी पाटील, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आहे आधार
या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्मान्य तुम्हा सर्वांचे लोकप्रिय बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार राजेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. मी सर्वांना विनंती करेन की टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. टाळ्यांचा गजर येऊ द्या, कारण वेळ कोणाला मिळत नसतो मित्रांनो. वेळ काढावा लागतो आणि ते वेळ काढून या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय विद्यमान आमदार राजेश दादा पाटील या ठिकाणी मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे जाताना पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत प्रभाकरजी पाटील साहेब उमरोळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शरदजी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रणयजी कासार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या आपण महेंद्र पाटील यांच्याकडे जाऊया. हॅलो, धन्यवाद. दोन्ही संघाच्या खेळाडूंना पुनश्च एकदा विनंती आहे की आपण पिचच्या बाजूने रांगेत आपण उभं राहायचंय. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभारंभ करण्यापूर्वी आपण या ठिकाणी परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करणार आहोत आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं ह्याचा शुभारंभ करणार आहोत. सन्माननीय आमदार राजेशजी पाटील आणि संवित असलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून या परमेश्वराप्रती आराधना करूया, प्रार्थना करूया की जी दीप ज्योती जे एकतेचं प्रतीक आहे, जे मित्रत्वाचं प्रतीक आहे, अशी दीप ज्योत या ठिकाणी प्रज्वलित केली जाते. माननीय आमदार राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित केला जातोय की म्हटलं जातं तमसोमा ज्योतिर्गमय. दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते. दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते. फुलामध्ये फुल ओवत गेलं की फुलांचा पुष्पहार तयार होतो. तशाच पद्धतीने माणसाला माणूस जोडत गेलं की माणसाचं एक माणुसकीचं सुंदर एक नातं तयार होतं आणि तेच नातं निर्माण व्हावं यासाठी आराधना या दीप ज्योती प्रती मान्य सुरेशजी तरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं जाते. माननीय आमदार मान्य सुरेशजी तरे, माननीय प्रभाकरजी पाटील साहेब, अन्य मान्यवर आपण सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं जात आहे. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना. आमच्या मनामनातील अंधार दूर कर आणि आम्हाला ह्या तेजाचा मार्ग दाखव. जशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी आपण पाहतोय की पिवळा रंग तेजस्वी रंग चमकताना दिसतोय बहुजन विकास आघाडीचा. तोच रंग तोच तेज या प्रत्येक मनामनावर यावं यासाठी आमचे प्रथम नागरिक माननीय श्रीयुत शरदजी घरात सरपंच यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होते आणि ती आराधना केली जाते. परमेश्वराला ती प्रार्थना करतायत, कारण प्रार्थनेमध्ये ते बळ असतं, ती शक्ती असते, ते सामर्थ्य असतं. परमेश्वराला खुश करण्याचं, परमेश्वराला प्रसन्न करण्याचं ताकद असते आणि तीच प्रार्थना या ठिकाणी सारे मान्यवर मान्य श्रीयुत भूपेशजी राऊत हेही या ठिकाणी दीप प्रज्वलन करीत आहेत की कुविचाराचा नाश झाला पाहिजे आणि प्रकाशाची उधळण झाली पाहिजे. मैत्री बंधुत्वाची ताकद प्रत्येकाला मिळाली पाहिजे. मैत्री बंधुत्वाची शिकवण प्रत्येकाला प्राप्त झाली पाहिजे. यासाठी या ठिकाणी ही रोषणी केलेली आहे. पुनश्च एकदा विनंती आहे, सर्व मान्यवरांच्या चरणी प्रार्थना आहे की आपण मैदानामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपण शुभारंभ या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर स्वयंसेवकांना विनंती आहे, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण पिचच्या बाजूने खऱ्या अर्थानं मान्यवरांना सलामी देण्यासाठी आपण एका रांगेमध्ये उभं राहायचंय. गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतय र. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतय र. हॅलो,
सारे जण आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण ह्या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. सन्माननीय राजेश पाटील साहेब आमदार साहेब राजेशजी पाटील आणि त्यांच्या समवेत असलेले सारे अतिथी गण हे खेळपट्टीवर जाऊन पोहोचलेले आहेत. त्याच खेळपट्टीला मानवंदना देऊन आजच्या ह्या स्पर्धेचा शुभारंभ ह्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर समस्त खेळाडूंना भरघोस असा आशीर्वाद देत आहेत. नुकताच या ठिकाणी दीप प्रज्वलन झालं, परमेश्वराला आराधना केली की हे श्री गणेशा, हे अर्धनारी नटेश्वर माऊली, हे वाघदेव, तुम्ही आमच्या हे कृतीवर, आमच्या सोहळ्यावर, आमच्या कार्यावर तुम्ही प्रसन्न व्हावं आणि खऱ्या अर्थानं आपला शुभ आशीर्वाद या स्पर्धेवर ठेवावा की ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हर्षोल्लासामध्ये आम्हाला पार पाडता यावी ह्यासाठी सर्व देवतांच्या प्रती ती आराधना प्रार्थना या ठिकाणी केली जात आहे. आणि आज ह्या स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी पार पडणार आहे. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते की चहूदिशेने केलेली सजावट आणि हे सजावटी बरोबरच या स्पर्धेचं सौंदर्य फुलवण्याचं कार्य करणार आहेत ते म्हणजे शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. आणि ती टाळ्यांची दाद आपल्याला जाणीव करून देतं की आजच्या हा शुभ सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेची आता सुरुवात होते. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. सामना किती षटकांचा आहे? 6. चला, श्री गणेश वाडीव वर्सेस अमरदीप जलसार असा हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय विद्यमान आमदार राजेशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या येण्याने या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये एक कडवी लढत आणि पहिली लढत या आजच्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला रोहिदास भगत यांचा संघ पाहायला मिळतोय, तर एका साईडला आपण पाहू शकाल सचिन पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अमरदीप जलसार. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला जी उधळण केलेली आहे ती आपण पाहतोय. पिवळमय असं वातावरण, रंगरूप मात्र धारण करणारी ही स्पर्धा आणि मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून आमदार चषक 2021 अल्पेशजी भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी रंगणार आहे. आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांना ही पर्वणी असेल. 5 दिवस सातत्याने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल. क्रिकेटवरचं अफाट प्रेम, जिव्हाळा सातत्याने जपणारे राजेशदादा पाटील स्वतः बॅट घेऊन आणि राजेश म्हात्रे अर्थातच बंटी एक चांगले लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि उत्तम यष्टीरक्षक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. राजेशदादा पाटील शॉर्टपुलचा फटका खेळत आहेत. यावरून स्पष्ट दिसतं की खेळपट्टी मात्र ही फलंदाजाला जरूर त्यांच्या प्रेमात पडेल, यात काही शंका नाही आहे. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतय र. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतय र.
आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र पहिल्या सामन्याचा टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये श्री गणेश वाडीव आणि अमरदीप जलसार या दोन संघांमध्ये आपल्याला एक सुंदर लढत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मान्यवर मंडळी, टॉस झाल्यानंतर सर्व प्रेक्षकांना विनंती करणार आहे, अचानक मात्र दुःखाचा डोंगर कोसळला की परिवारावर आणि आपल्यापासून दुरावला गेला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख या पूर्ण पंचक्रोशीमध्ये पाहायला मिळाली आणि त्यांना देवाज्ञा झाली, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. अचानक मात्र सोडून गेले. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आदरणीय सन्माननीय राजेशदादा पाटील यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये, आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हक्काचा माणूस आपला माणूस, अर्थातच बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय विद्यमान आमदार राजेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला हजर राहिलेले आहेत दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तसेच तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी राजेशदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल व्हावा. टॉस या ठिकाणी केला जातोय. छाप आणि यस, काटा आलेला आहे. धन्यवाद राजेशदादा पाटील, आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करावं. आजच्या आमदार चषक या स्पर्धेसाठी विराथन या गावामध्ये जे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे आवडते माजी बांधकाम सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य आमचे काका, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील साहेब, गावचे सरपंच बंटी दादा, उपस्थित सर्व खेळाडू आणि ज्यांनी सुंदर असं आयोजन केले असे सगळे आपल्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते. खरं म्हणजे या गावामध्ये एवढं सुंदर क्रिकेटचं ग्राउंड बघितलं तर मला फार आनंद वाटला. आणि आल्यालाच मी विचारलं की हे ग्राउंड नेमकं कोणाच्या मालकीचं आहे, तर ते एका ट्रस्टकडे आहे. असो, परंतु सुंदर असं नियोजन केलेलं आहे. मला मनापासून तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या, धन्यवाद द्यायचे की ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं क्रिकेटचं मैदान उपलब्ध करून ठेवणं आणि करणं हे फार आजच्या काळामध्ये कठीण गोष्ट आहे. आणि तुमच्याकडे आहे म्हणजे तुम्ही आजच्या युगातले खरे म्हणजे चांगले भाग्यवान आहात विराथनवाले. क्रिकेट खेळत असताना शरीराचा एक फिटनेस हा फार महत्वाचा असतो. आणि आजच्या घडीला आज जी तरुण मुलं आहेत सगळ्यांना एक मी बघितलं, एक व्यायामाची चांगली आवड आहे, शरीर कमावण्याची आवड आहे. आणि आज आपल्या सर्वांचे नेते आदरणीय प्रवीण दादा यांनी सफाळ्यामध्ये चांगली क्रिकेटची अकॅडमी सुरू केलेली आहे. आणि आपले बंटी दादा इथे आहेतच, त्यांच्याकडे सगळं तो चार्ज आहे. क्रिकेट खेळत असताना टेनिसकडे न जाता इथे सीझन क्रिकेटकडे, व्यावसायिक क्रिकेटकडे वळलं पाहिजे, हे खरी दादांची मुख्य भावना आहे, भूमिका आहे. आणि आपले नेते लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, युवा नेते क्षितिज दादा, राजू नाना, काशीनाथ दादा, या सगळ्यांचं एक चांगलं फोकस आहे की ग्रामीण भागामध्ये विकास झाला पाहिजे. म्हणजे विकास म्हणजे रस्ते बांधले, पाणी आणलं म्हणजे विकास नाही, तर पूर्ण क्षमतेचा विकास, म्हणजे सामाजिक आहे, वैयक्तिक आहे. आणि ह्या सगळ्या बाबींमधले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज हा फिटनेस स्वरूपामध्ये. तुम्हाला इथे व्यायामशाळा नसेल तर व्यायामशाळेसाठी एक चांगलं प्रपोजल द्या, साहित्य आणण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि तरुणांना एक सांगेन, क्रिकेट ही आवड असताना सवडीप्रमाणे खेळा, परंतु आपलं रोजचं जीवन जगण्यासाठी काम पण करा.
काम करत असताना दोन पैसे पाठीशी पाहिजेत, तरच आपल्याला जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल, ही काळाची गरज आहे. आणि हॉबी ही माणसाची कधीच मरत नाही आणि मारून पण देऊ नका. शेवटपर्यंत क्रिकेट खेळा. आज एक फॅड आलंय अबो 40 अबो 50 आता मॅच झाल्या. कधी जात काका आपण अबो 60 पण खेळू ना. हा काकांना सांगितलं मी. म्हणजे याच्याने काय होतंय, माणूस एक चिरतरुण राहतो. नंतर जनरली एक बघतो की एक व्यवसायाच्यामध्ये नोकरीमध्ये माणूस 58 वय झाला का रिटायर होतो आणि मग तो असं काही जाऊन कोपऱ्यात बसतो का आता मी रिटायर झालो म्हणजे म्हातारा झालो समजायला लागतो. माणूस म्हातारा कधीच होत नव्हतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले नेते सर्वांचे देशाचे आदरणीय शरद पवार साहेब. आमच्याकडे जेव्हा कार्यक्रमाला आलेले बबन शेठ यांच्या 75वी जयंतीनिमित्त वाढदिवसानिमित्त, तर त्यांना विचारलं साहेब तुमचं वय किती, तर तेव्हा त्यांनी सांगितलं 6 वर्षापूर्वी, अरे मी काय म्हातारा झालोय का माझं वय विचारता, मला अजून भरपूर काम करायचं आहे. आणि त्यांनी आता आपल्या समोर आहे त्यांचा आदर्श, ते कशा पद्धतीने काम करतात. म्हणजे माणसाचं मन आहे ना नेहमी तरुण असलं पाहिजे. तुम्ही तर तरुणच आहात, परंतु ह्या खेळाच्या भावनेतून सगळी सामाजिक भावना जपणं फार महत्वाचं आहे. आज वाढीव आणि जलसार ह्या 2 टीम इथे खेळतात. पूर्वी गावामध्ये असं अंतर असायचं, एकमेकांना भेटणं वगैरे तेवढं शक्य नसायचं, परंतु आजच्या क्रिकेटच्या माध्यमातून आपण एवढे जवळ आलोय. ह्या जवळकीच्या नात्याने आपण काहीतरी चांगलं समृद्ध झालं पाहिजे वैचारिक दृष्ट्या, ही भावना सगळ्यांनी ठेवली पाहिजे. खेळ आनंदाने खेळला पाहिजे. हारजीत ही कोणातरी होणारच. जसं आज वाढीवनी टॉस जिंकला आणि काय घेतलं तुम्ही, फिल्डिंग घेतली आणि हे हारले. परंतु हार जीत ही कोणीतरी झाल्याशिवाय कोणाची जीत होत नाही. फक्त त्याच्यामध्ये प्रेम ठेवा आणि चांगल्या भावनेने खेळा, एवढं सांगेन. कॉमेंटेटर चांगले आहेत, ते आमचे नेहमी सगळीकडे असतात. छान. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजेश दादा पाटील, खूप चांगल्या प्रकारचं मनोगत व्यक्त केलं. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय, तर क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा मानस असेल? 50-55. 50 ते 55. त्यासाठी तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज जे असतील 3 ते 4, ते गोलंदाज कोण असतील? किरण आहे, भूपेश आणि कल्पेश, रोशन आहे. नक्कीच ही स्पर्धा खेळताना कसं आल्यानंतर कशी प्रसन्नता वाटते? अल्पेश भोईर आणि त्यांची योगेश गरत, त्यांची संपूर्ण टीम, महेंद्र भोईर असतील, रोहिदास पाटील असतील आणि त्यांची संपूर्ण टीम, यांचं तुम्ही कौतुक कसं करतील आपल्या मुखातून? कौतुक करणं म्हणजे एवढं ग्राउंड सजवले की ते जेव्हा ते आम्हाला व्हिडिओ पाठवला तेव्हाच बघून आम्हाला आश्चर्य झालं की आमदार चषक भरवले. एक नंबर दिसतंय व्हिडिओ मध्ये आणि 1 नंबर ग्राउंडची पूर्ण गोल राऊंड मध्ये एवढं सिटीचा जो निशाणी केलं ना, तीच आम्हाला भरपूर आवडले. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत्या या सर्व कमिटीसाठी. महेंद्र, जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता एक्झॅक्टली? सर्वप्रथम म्हणजे आम्ही फलंदाजी स्वीकारली असती, कारण आमचा कॉन्फिडन्स फलंदाजीवर जास्त आहे. नक्कीच. आता मनासारखे फलंदाजी आले, काय टार्गेट असेल तुमच्या माइंडमध्ये? 6 ओव्हर मागे आम्हाला जवळ 70 ते 80 धावा जमवाव्याच लागतील, कारण हवेचा झोत आहे तो दोन्हीकडे आहे. तर त्या आणि टेनिसचे बॉल आहेत असं मी ऐकलंय, तर त्या हिशोबाने तसं खेळावं लागेल. नक्कीच या स्पर्धेविषयी कौतुक करण्यासारखं म्हणजे आजपर्यंत मी तरी म्हणेन की आमच्या विटी लाईनमध्ये ह्या पद्धतीची स्पर्धा होतात, नाही असं नाही, पण 6 षटकांचे सामने आम्हाला कधीच खेळायला मिळाले नाही. आणि मी तर या स्पर्धे थ्रू आभार मानेन अल्पेश आणि रोहिदास, महेंद्र आणि ऑल टीम बहुजन समाजाची जे काही आहेत खेळाडू आणि कार्यकर्ते, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की ह्या पद्धतीचे सामने भरवल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.